कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही। दे धडक बेधडक बातमी जी व्यवस्था बदलेल। चंद्रकांत कळंबे सारख्या 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याला पत्रकार परिषद घेऊन पक्षनिष्ठा सिद्ध करावी लागणं हे दुर्दैवी असल्याचे तालुका प्रमुख अनिल मालुसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। गद्दारी केली असं म्हटलं जाते, काय सांगा? कसं आहे माहिती का, संत वचन आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरीत आहे पर्यावरे। कारण जे मनामध्ये असतं ते कधीतरी असं मोठावरती येतं। आता ह्या वक्तव्याच्या बद्दल काही हसण्यासारखं वक्तव्य आहे। स्नेहल जगताप यांनी आपले वडील कैलासवासी माणिकराव जगताप यांची विचारधारा सोडली असं जे वक्तव्य केलं गेलं, तर स्नेहल जगताप यांनी काँग्रेसची विचारधारा सोडून शिवसेना या विचारधारेचा अवलंब केला आणि आज चांगल्या पद्धतीनं महाड मतदारसंघामध्ये त्या विचारधारेला मानणारी मंडळी त्यासोबत त्यांच्या आहेत। परंतु गद्दारीची व्याख्या नेमकी ठरवावी लागेल। मग पक्ष बदलून विचारधारा स्वीकारून चाललेल्याला गद्दारी म्हणतात। काय त्या पक्षामध्ये राहूनच त्या पक्षविरोधी कारवाई ज्यावेळेला होते, ज्याची चर्चा अखंड मतदारसंघामध्ये होते, त्या विषयाला गद्दारी म्हणतात। याची कदाचित व्याख्या ठरवण्याची आता वेळ आलेली आहे। एकंदरीत जे थोडा सरकारी दवाखाना आहे त्याबद्दल पण त्यांनी काय तुमच्याशी वक्तव्य केलं, त्याविषयी काय सांगा? चंद्रकांत कळंबेंनी माझं नाव घेऊन एका ठिकाणी ते वक्तव्य केलं होतं, परंतु चंद्रकांत कळंबे हे कोल्हापूर तालुक्यातील फुटीर सेनेचे नेते आहेत आणि राजकारणाव्यतिरिक्त राजकारणापलीकडचे आमचे संबंध पण आहेत। आज ते माझे नातेवाईक आहेत, मोठे बंधू म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो। परंतु जी वक्तव्य केली गेली, स्वर्गीय माणिकराव जगताप आमदार असताना पोलादपूर पितलवाडी या ठिकाणी आरोग्य केंद्राच्या बाबतीमध्ये झालेला विषय हा फक्त तिथल्या एका स्थानिक नागरिकाला त्याच्यासाठी रस्ता घरी जाण्याकरता हवा होता। त्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला आणि ती गोष्ट परिपूर्ण करून दिली। परंतु गेली 15 वर्ष स्थानिक आमदार शिवसेनेचे आहेत आणि खासदार शिवसेनेचे होते। स्वतः चंद्रकांत कळंबे जिल्हा परिषद 15 वर्ष सदस्य आहेत। मग त्या दवाखान्याची कामं करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन जर कुणी केलं असेल तर ते अधिकपणे त्यांनी दाखवावं। कारण त्या दवाखान्याच्या मध्ये सोयीसुविधांची जी काही इतर कामं झाली ती सुद्धा मला वाटतं आपण त्याची माहिती घ्यावी। कदाचित ती सुद्धा त्यांच्याच जवळच्या माणसांकडून झालीत। आता कदाचित मग त्याची गुणवत्ता तपासणी सुद्धा वेळ आलेली आहे का काय, आणि ते करणं सुद्धा आता भविष्यामध्ये गरजेचं आहे। चंद्रकांत कळंबे आणि प्रफुल्ल गोगावले यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन दिलजमान असल्याचं सांगितलं। काका पुतणे आहेत असं सांगितलं, त्याविषयी काय सांगाल? आता काका पुतण्याचं नातं झारखंड महाराष्ट्राला काय वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु जसं काका पुतण्याचं नातं सांगितलं जातं तसं आपल्याला एक म्हण आहे, विडा भोपळ्याचं सुद्धा नातं सांगितलं जातं। आता याच्याबद्दल माझ्यासारख्यानं वक्तव्य करणं, कारण हे सगळ्या लोकांना माहिती आहे। निवडणुका आल्यानंतर हे सगळं पत्रकार परिषद घेऊन आमचं नातं असं आहे, आमचं नातं तसं आहे, हे सांगण्याची वेळ काय येते, हे सांगण्याची वेळ ज्यावेळेला येते त्यावेळेला त्या नात्याच्या संदर्भात नक्कीच कुठंतरी संशयास्पद गोष्टी निर्माण झालेल्या आहेत। आणि म्हणून हे फक्त जनतेच्या कडे जो मेसेज गेलेला आहे, कारण आपण जर पाहिलं तर चंद्रकांत कळंबे हे खूप जुने कोल्हापूर तालुक्यातील नेते आहेत, राजकीय नेते आहेत। त्यांच्या राजकारणाबद्दल तालुक्याला खूप गोष्टी अवगत आहेत आणि मग कुठंतरी एखाद्याच्या बद्दल माझ्यासारख्याच्या बद्दल वैयक्तिक बोलणं किंवा नात्यांची पुष्टी करून देणं म्हणजे कदाचित या सगळ्या गोष्टी करून खरेपणा सिद्ध करण्याची वेळ काय यावी, मला वाटतं माझ्यासारख्याला हा विचार करताना तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आता कसं आहे, मी दुर्दैव का म्हणतोय की चर्चा ज्यावेळेला होते एखादी त्यावेळेला कुठंतरी कारण असल्याशिवाय कुठलं कार्य घडत नाही। काहीतरी ज्यावेळेला घडतं त्यावेळेला त्याची चर्चा, विनाकारण चर्चा करायला लोकांकडे एवढा वेळ कुठे आहे? कोण म्हणतं मोबाईल चेक केला, कोण म्हणतं अमुक केलं तमुक केलं। आता ह्या गोष्टी ज्या काही घडल्या असतील आता ते त्यांना माहिती आहेत, परंतु ही वेळ काय येते आणि ही जनतेला पोलादपूर तालुक्यातल्या या सगळ्या गोष्टी अवगत आहेत। किती नाती आणि काही जरी आता सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते मोठे नेते राजकारणी अनुभव आहेत
त्यांचं राजकारण तालुक्यातल्या लोकांनी अनेक वेळा पाहिलंय की शेवटच्या क्षणी ते काही करू शकतात याची सुद्धा कोल्हापूर तालुक्यातल्या जनतेला पक्की जाणीव झालेली आहे. एकंदरीत कोल्हापूर तालुक्यात कोट्यावधीची विकास कामे केली, विकास केला असा दावा त्यांच्याकडनं केला जातो, त्याविषयी काय सांगा? विकास कामाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा आम्ही बोललोय की कोटीच्या कोटी उड्डाणं जी विकास कामं सांगितली जातात. मी परवा सुद्धा एका चॅनलला बोलताना सांगितलं की विकास कामाच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत आणि विकास कामं करून सर्वसामान्य जनतेपर्यंत तो विकास आतापर्यंत पोहोचलेला नाही. कारण ह्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक गावांमध्ये मी स्वतः जाऊन भेटी दिले, त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती बघितली. पण फक्त जवळच्या माणसांचा विकास करणं एवढंच धोरण ह्या 2 वर्षामध्ये त्यांनी राबवलंय. मी परवा सुद्धा एक उदाहरण दिलं, आताही पुन्हा त्याची पुष्टी पुन्हा त्याचा उच्चार करतोय की देवळे दाबीड हळदुळे हा एक रस्ता जवळजवळ 3.5 कोटी रुपयाचा गेल्या वर्षी त्याची वर्कआउट झालेली आहे. मग ज्या गोष्टीची वर्कआउट झाले, जे चालू काम आहे त्याच्यावरती पुन्हा तात्काळ दुरुस्तीच्या स्वरूपामध्ये 17-18 लाखाचं टेंडर करणं हे कितपत योग्य आहे? हे जनतेनं ह्या गोष्टी आता नजरेआड घेऊन चालणार नाही. कारण हा फक्त स्वतःच्या जवळच्या ठेकेदारांचा विकास करण्याचंच उद्योग हे चाललेत. सर्वसामान्य जनता ही विकासापासून वंचित राहिलेली आहे आणि जनतेनं आता मात्र पक्क ठरवलेलं आहे की हा बदल घडवणं. स्नेहल माणिक जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विचाराचा आमदार महाड विधानसभेतून महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये पाठवायचा हा पक्का निर्धार हा मतदारसंघातल्या जनतेनं केलेला आहे आणि भविष्यामध्ये तो आपल्याला नक्कीच बघायला मिळेल याची पूर्णपणे आम्हाला खात्री आहे. कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही. दे धडक बेधडक बातमी जी व्यवस्था बदलेल.